श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांनी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज दिसानायके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. ही चर्चा दोन्ही देशांच्या संबंधांना नवी गती आणि ऊर्जा देणारी ठरेल, असं ते म्हणाले. भारतानं श्रीलंकेला आजवर $5 अब्ज कर्ज आणि अनुदान दिले. श्रीलंकेतल्या सर्व 25 जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी आम्ही सहकार्य करत आहोत, असं मोदी म्हणाले. दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आणि श्रीलंका दरम्यानचे संरक्षण विषयक मुद्दे सामायिक असल्याचंही ते म्हणाले. हमने रक्षा सहयोग समझौते को शीघ्र अंतिम रूप देने का निर्णय लिया है. हाइड्रोग्राफी पर भी सहयोग की सहमति बनी है. हम मानते हैं कि कोलंबो सिक्योरिटी कॉन्क्लेव क्षेत्रीय शांति, सुरक्षा और विकास के लिए अहम प्लेटफॉर्म है. इसके अंतर्गत मैरीटाइम सिक्योरिटी, काउंटर टेररिज्म, साइबर सिक्योरिटी, तस्करी और ऑर्गेनाइज्ड क्राइम के खिलाफ लड़ाई, ह्यूमैनिटेरियन असिस्टेंस एंड डिजास्टर रिलीफ जैसे विषयों पर सहयोग बढ़ाया जाएगा. आजच्या बैठकीत मच्छीमारांच्या प्रश्नावरही चर्चा केली, असं पंतप्रधान म्हणाले. श्रीलंकेतल्या विद्यापीठांमधल्या 200 विद्यार्थ्यांसाठी मासिक शिष्यवृत्तीची घोषणाही त्यांनी केली. या संदर्भात एक करारही करण्यात आला. श्रीलंकेतल्या रेल्वे सिग्नल यंत्रणा प्रकल्पासाठी सुमारे $14 दशलक्ष मदत भारताकडून देण्यात आली. तसंच दुहेरी कररचना प्रतिबंधक करारही यावेळी करण्यात आला. श्रीलंकेतल्या सनदी अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षण देण्यासंदर्भातल्या करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.